तुझा संस्कार झाला की तुला द्विजत्व येईल, ब्राह्मण्य सिद्ध होईल. आमची वर्णव्यवस्था वेगळी आहे म्हणे. शुकाचार्याने उत्तर दिलं, आमच्याकडं तत्वदृष्टीनं विचार करत असताना आमची वर्णव्यवस्था वेगळी आहे. विश्व, तैजस, प्राज्ञ आणि तुरीय हे आमचे 4 वर्ण आहेत. जागृतीचा अभिमान धारण करणारा विश्व, स्वप्नाचा अभिमान धारण करणारा तैजस, सुषुप्तीचा अभिमान धारण करणारा प्राज्ञ आणि परमपदाचा अभिमान धारण करणारा म्हणता येत नाही, परमपदाला प्राप्त झालेला तो तुरीय. उत्तरोत्तर श्रेष्ठ, खालून वर जाणारे असा शूद्र तो विश्व आहे. तैजस हा वैश्य आहे, प्राज्ञ हा क्षत्रिय आहे आणि तुरीय पदाला जो प्राप्त झाला तोच माझ्या दृष्टीनं ब्राह्मण आहे. संस्कारानं निर्माण होणारं ब्राह्मण्य मला नको आहे, नको, त्याची गरज नाही. याच तुरीय अवस्थेला मी प्राप्त झालो. कशाला द्विजत्व सिद्ध करून घेण्याकरता कशाला संस्कार करून घेऊ? या संस्काराची माझ्याकरता गरज नाही. नाही बाळ, बाहेर ये. कशा करता येऊ? नाही म्हणे, शास्त्राने असं चिंतन सांगितलं आहे, अगोदर माणसानं ब्रह्मचर्य, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ, मग संन्याशी होऊन परमपदाला प्राप्त व्हावं. क्रम आहे हा. हे सगळं झालं पाहिजे क्रमाक्रमानं. शुकाचार्याने सांगितलं अजिबात गरज नाही म्हणे याची. का? ब्रह्मचर्यानं कल्याण, गार्हस्थ्यानं कल्याण, वानप्रस्थतेनं कल्याण, संन्यासानं कल्याण असं जर असेल तर जगातले ब्रह्मचर्यानं कल्याण म्हणलं की जगातले सगळे नपुसक मुक्त व्हायला पाहिजे होते. निरुपाय ब्रह्मचारीच आहेत बिचारे सगळे. ज्या अर्थी नपुसक सगळे मुक्त होत नाहीत त्या अर्थी ब्रह्मचर्यानं कल्याण म्हणू नका. गृहस्थाश्रमानं कल्याण जर असेल तर जगातल्या सगळ्या जीवांचा उद्धार व्हायला पाहिजे होता. जवळजवळ सगळे गृहस्थ सगळे उद्धरून गेले नाही, त्याचा अर्थ गार्हस्थ्यानं कल्याण नाही. वानप्रस्थ म्हणजे अरण्यात जाऊन राहणं, त्याच्यानंच जर कल्याण असतं तर अरण्यवासी सगळे प्राणी मुक्त व्हायला पाहिजे होते. ज्या अर्थी ते मुक्त होत नाहीत त्या अर्थी वानप्रस्थानं कल्याण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि संन्यास शब्दाचा अर्थ त्याग असा असल्यामुळं जर त्यागानंच कल्याण असतं तर दरिद्री पुरुषाला न करता सुद्धा धनाधिकाचा त्याग सहज आहे, त्यानं पहिल्यांदा मुक्त व्हायला पाहिजे होतं. पण सगळे दरिद्री मुक्त झाले नाहीत. अर्थ असा आहे, संन्यासाने कृतार्थता नाही. परमपराच्या प्राप्तीकरता म्हणून याच्यापैकी कोणता आश्रम, याच्यापैकी कोणता तरी वर्ण याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. नाही बाळा, बाहेर ये. शुकाने पुन्हा विचारलं, कशा करता सांगा ना. तुम्ही जे जे बोलता ते मला जर पटत नसेल तर जेव्हा तुम्ही मी बाहेर येण्याचं मला पटेल असं कारण सांगाल तेव्हा मी बाहेर येईन. तोपर्यंत मला बाहेर यायचं काही कारण नाही. नाही बाळ, बाहेर ये. कशा करता सांगा ना. स्वतःने सांगितलं म्हणे, बाबा असं आहे, काय, मी गृहस्थ आहे, बरोबर आहे. मुलगा व्हावा, मुलांना मोठं व्हावं, मुलाचं कोडकौतुक केलं जावं, त्याच्यात गृहस्थाला आनंद आहे. शुकाचार्याने सांगितलं, याच्यात आनंद मानणं मोह आहे, तुम्ही मानू नका म्हणे. मूल जन्माला यावं, त्याचं कोडकौतुक करावं, त्याच्यातच सुख असं जर वाटत असेल तर ते तुमचं भ्रमाचं बोलणं आहे. कसं काय? वराहाला, डुकराला 12-12 पोरं एकदम होतात. त्या सगळ्याचं कोडकौतुक करून त्याला कधी आनंद झालाय? होत नाही. वाघालाही 12 पिलं होतात. ओळीनं वाघ अशी 12 पिलं टाकत जातो आणि प्रसूती झाल्यामुळे त्या वाघिणीला जी भूक लागते त्या भुकेपोटी ती वाघीण उलट्या क्रमानं ती सगळी जन्माला घातलेली पिलं खात जाते. पुत्राच्या जन्मानं जर आनंद असता तर वाघिणीनं पिलं खाल्ली असती का? पुत्राच्या जन्मानं जर आनंद असता तर जन्मलेल्या 12ही पुत्राचं संगोपन करताना वराही दुःखी झाली असती का? संततीचं जन्मन, त्यांचं कोडकौतुक याच्यामध्ये सुखप्रत्यय भ्रम आहे. या भ्रमात तुम्ही राहू नका. नाही बाळा, बाहेर ये. अरे पुन्हा बाहेर ये म्हणता, कशा करता सांगा ना. शुकाचार्याने सांगितलं, तसं नाही बाळ, शास्त्रानं असं सांगितलं आहे, मुलाला पुत्र शब्द आहे. आणि पुन्नाम नरकात त्रायते इति पुत्र हा.
नरकापासून जो संरक्षण करतो त्याला म्हणायचं पुत्र. शुकाचार्याने सांगितलं हेही खोटं आहे. कसं काय? नरकापासून रक्षण करणं हे जर मुलाच्याकडून घडलं असतं तर आत्ताच उदाहरणामध्ये ज्यांना 12 पोरं झाली त्यांचं कल्याण झालं नसतं का? ज्या अर्थी त्या वराहादिकाचं कल्याण होत नाही त्या अर्थी मुलगा कल्याण करणार आहे असं समजायचं कारण नाही. नाही बाबा, दुसरा हेतू ऐकतो बाहेर येण्याचा. सांगा ना. व्यासाने सांगितलं असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. काय? मुलगा झाला, पितृऋणातून मनुष्य मुक्त होतो. नातू झाला, देव ऋणातून मुक्त होतो. पंटू झाला, स्वर्ग मिळतो म्हणे त्याला. पंटू झाला की स्वर्ग प्राप्ती. कारण ते प्रपौत्र मुखावलोकन असतं. पण तो झाल्यानंतर त्याचं तोंड या पंजाने पाहायचं. कसं पाहायचं असतं? वेगळंच आहे ते. काशाचा थाळा घ्यायचा, त्याच्यात पातळ तूप घालायचं, एक सोन्याची वात लावायची, त्या पोराचं प्रतिबिंब त्या थाळ्यातल्या तुपात पाडायचं आणि ते प्रतिबिंब या दिव्याच्या वातीच्या उजेडात म्हाताऱ्याने बघायचं. दिसतं की नाही त्याचं त्याला ठाऊक. पण तो झाल्यावर दिसायसारखी अवस्था राहते. अरे तोंडाकडे बघून जिथं दिसत नाही तिथं प्रतिबिंबात बघून काय दिसायचंय? पण हा विधी दिलाय शास्त्राने. हेतू शास्त्राचा वेगळा आहे त्याच्यातला. त्या लहान पोराच्याकडे पाहत असताना आनंदातिशयानं याला काही होऊ नये याच्याकरता मग प्रतिबिंबाकडे पाहून हळूहळू मग मुखावलोकन असतं. हेतू वेगळा. पण त्या प्रपौत्र मुखावलोकनाचं फल दिलंय स्वर्ग प्राप्ती. आणि हे सगळं जर व्हायचं असेल देवा शुका, मुलगा व्हावा, नातू व्हावा, पंटू व्हावा, इथपर्यंतची सगळी फळं मला मिळावीत असं मला वाटत असल्यामुळे तो बाहेर आलं पाहिजे. शुकाने सांगितलं असं होत नसतं. मुलगा, नातू, पंटू याच्यानेच जर स्वर्गारिकाची प्राप्ती झाली असती तर गिधाड आपल्या अनेक पिढ्या पाहतो म्हणे. 15 पिढ्या गिधाडाला पाहता येतात असं वर्णन आहे. विज्ञान आता सांगतं आपल्याला. इतका दीर्घायुष्य आहे. 15 पिढ्या गिधाडाला पाहायला मिळतात. मग 3-4 पिढ्या पाहण्यानं जर स्वर्गाला जाता येतं तर 15 पिढ्या पाहणारा गिधाड स्वर्गाला जाणार नाही का? तो ज्या अर्थी स्वर्गाला जातो असं वर्णन नाही. त्या अर्थी दीर्घकालपर्यंत जिवंत राहण्यानं काही होत नाही बाबा. संततीच्यापासून स्वर्गारिकाची प्राप्ती, मोक्षाची प्राप्ती, परमपराची प्राप्ती असा विचार तुम्ही करू नका. व्यासाने असं विचार केला. काही कारण सांगितलं तरी पोरगं ते कारण खोडून काढताना बाहेर येत नाही म्हणतं. शेवटी विनंती केली, कारण सांगत नाही पण बाहेर ये. याने सांगितलं येत नाही. का येत नाहीस? एवढा दीर्घकाल संवाद झालेला असल्यामुळं कारण सांगायची शुकांनाच इच्छा झाली. आणि ते म्हणायला लागले की म्हणे असं बाहेर आल्याच्या नंतर जगाला मोह निर्माण करणारी माया मलाही मोहित करेल असं मला भय वाटतं म्हणून येत नाही. व्यासाने सांगितलं मायेचा मोह तुला होणार नाही हे सांगायला तुम्ही चालत नाहीत म्हणे. का चालत नाही? ज्या अर्थी मी बाहेर यावं, माझे संस्कार करावेत, पुत्रानंद भोगावा, ही सगळी इच्छा तुमच्या अंतःकरणात आहे. त्या अर्थी मायेची बाधा पहिल्यांदा तुम्हालाच आहे. मग ज्याला मायेची बाधा आहे त्यानं मायेची बाधा तुला होणार नाही म्हणून सांगून चालेल का? चालत नाही. दारू पिऊन जो झिंगायला लागला त्यानं दारूची तुला बाधा होणार नाही, घेऊन बघ बाटली, घोटभर घेऊन बघ असं सांगितलं चालेल? चालत नाही. मायेची बाधा ज्याला आहे त्यानं मायेची बाधा होणार नाही हे सांगून चालेल कसं? मान्य नाही. मला हे मान्य होत नाही. शुकाचार्याने असं सांगितल्याबरोबर व्यास म्हणायला लागले, बाळा तो बाहेर यावं हे मला वाटतं, त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू राहणार. तू बाहेर आलाच पाहिजेस. पण तू येत नाही म्हणतोस, मायेचा मोह होईल म्हणतोस, माया मोहित करणार नाही असं मी सांगून चालत नाही म्हणतोस. काय करू बोल तू बाहेर येण्याकरता? याने सांगितलं मला मायेचा मोह होणार नाही, मायेची बाधा होणार नाही हे सांगायला एक जबरदस्त जामीन आणा, मग बाहेर येतो म्हणे. कोणाला आणावं? व्यासाने विचार केला, भगवंताच्या शिवाय दुसरा कोणी नाही. द्वारकेला गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली, देवा माझं पोरग 12 वर्षापासून मातेच्या उदरात आहे, त्यांना बाहेर यावं अशी इच्छा आहे, ते असं असं म्हणतंय, तेव्हा तुम्हीच चला. देवाला व्यासाची भीड पडली. व्यासाच्या भिडेखातर परमात्मा व्यासाच्या आश्रमात आले. त्या बाळाला सांगितलं म्हणे बाबा बाहेर ये. कोण बोलतं? कृष्ण. म्हणजे कोण? जो मायेचा नियामक, मायेचा पती आहे, मायेत प्रतिबिंबित होऊन मायेला स्वाधीन ठेवणार आहे.
माया ज्याची दासी आहे, त्याची दृष्टी पडल्याबरोबर मायेचे 1760 तुकडे होतात अशी ज्याची योग्यता आहे, तो मी भगवान श्रीकृष्ण म्हणतो, तुला मायेची बाधा होणार नाही, बाहेर ये. मग शुकाचार्य बाहेर यायला तयार झाले. देवासारखा मायाधीश जामीन म्हणून मिळूनही मनातलं मायेचं भय पूर्ण गेलं नव्हतं, म्हणून नामदेवराय म्हणतात कापत कापत बाहेर आले. नाहीतर कापायचं कारण काय? बरं, जसे जन्माला आले तसे शुकाचार्य निघून गेले. माता पित्याला नमस्कार केला, भगवंताला नमस्कार केला आणि तिथून निघाले. ते जे निघाले त्यांच्या पाठीमागं व्यास महर्षी जात होते. व्यास महर्षी पाठीमागून जात असताना पुत्रा 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 अशा हाका मारत होते. त्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन या श्लोकामध्ये आहे. यम प्रव्रजंतम, प्रव्रजित होऊन निघून जात असलेले शुकाचार्य. अनुपेतम, उपनयन झालेलं नाही पण घरातून निघाले. अपेत कृत्यम, सगळं कृत्य टाकून दिलेलं आहे. निस्त्रगुण्य पथावर विचरण चाललेलं असल्यामुळे कृत्याची कोणत्याही गरज नाही, विधिकृत्य नाही, निषेधकृत्य नाही. अपेत कृत्यम द्वैपायनः, माग व्यास महर्षी जातात. विरह कातरहा, पोराच्या विरहानं कातर झालेले ते. अरे पोरग चाललं चाललं, व्यथाय मनाला. आजुहाव पुत्रेती, त्याने हाक मारली, मुला 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 अशा हाका चालू आहेत. मुला 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 अशा हाका जेव्हा आल्या तर वहा अभिनेदुहू, शुकाचार्य काही ओ म्हणत नव्हते पण झाड ओ म्हणत होते. शुकांना हाक आणि झाडांनी ओ म्हणावं, किंवा दुसरा एक अर्थ केला जातो इथं. अरण्यामध्ये शुकाचार्यांच्या पाठीमागं जाणाऱ्या व्यासांनी शुकाला उद्देशून पुत्र अशी हाक मारली, पण झाडांची दाटी एवढी होती की त्या झाडांनी तो पुत्र हा ध्वनी प्रतिध्वनीच्या रूपात व्यासाकडे परत पाठवला. सर्वभूत हृदय झालेल्या शुकाचार्यांना आलेला व्यासांचा पुत्र शब्द झाडांनी परत पाठवला. अर्थ काय? तू यांना पुत्र समजतोस, हे पुत्र नाहीत तुझे, तुझा शब्द तुला परत, व्यासांचा शब्द व्यासांना परत. तरवहा अभिनेदुहू, झाडांनी तो शब्द परत केला. पुत्रभाव यांच्या ठिकाणी मानावा असे हे नाहीत, परमपदाला प्राप्त आहेत, सर्वभूत हृदय आहेत. झाडांनी ओ म्हणली तरी सर्वभूत हृदयता सिद्ध होते. झाडाने तो पुत्र शब्द प्रतिध्वनीच्या रूपात व्यासाकडे परत पाठवला तरी सर्वभूत हृदयता सिद्ध होते. झाडांनी शुकाकडे आलेला व्यासाचा पुत्र शब्द प्रतिध्वनीच्या रूपात व्यासांना परत पाठवला. याचा अर्थ यांना पुत्र म्हणावं असे हे नाहीत, पुत्र म्हणावं असा तूच आहेस. यांचा अधिकार मोठा, मायेचा पगडा तुमच्यावर असल्यामुळे तुम्ही लहान. काय एक मनुस्मृतीमध्ये एका ठिकाणी एक संवाद आहे. बड्या बड्या ऋषींचा समाज जमा झालेला, तत्वचिंतन चाललेलं. तत्वचिंतन चालू असताना त्या ऋषींना निर्माण झालेल्या एका प्रश्नाबद्दल मोठ्या मोठ्या ऋषींना काही सुचेना. एका ऋषीचं एक लहान पोरग तिथं उभं राहिलं बोलायला, आणि ते सगळे बाप आजा पणजा सगळे बसलेत तिथं. सगळ्यांना तो म्हणतो, बाळांनो ऐका. कोण म्हणतंय? लहान पोरग. कोणाला म्हणतंय? बाप आजा पणजाला. काय म्हणतं? बाळांनो ऐका. अर्थ काय? जो ज्ञानसंपन्न तो पितृस्थानी, जो अज्ञानी तो शरीराचा बाप जरी असला तरी तो पुत्र, हाच भाव व्यक्त करण्याकरता झाडाने पुत्र शब्द व्यासांना शुकाकडून परत पाठवला. पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुः, अशी ज्या माझ्या सद्गुरुनाथाची अवस्था. तम सर्वभूत हृदयम, ते सर्वभूत मात्रांचे हृदय झालेले, हृदयात अंतर्यामी रूपानं राहणारे माझे सद्गुरू मुनिम आनतोस्मी, त्या मननशील असलेल्या शुकाचार्याला मी नमस्कार करतो म्हणे. अजून शुकांचं वर्णन करत असताना पुढे त्यांनी सांगितलं, यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम अध्यात्मदीपमतितितीर शतान्तमोन्धम संसारिणां करुणयाः पुराणगुह्यम तम व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनाम. अरे हे नुसते मुनी नाहीत, मुनीनाम गुरुम आहेत, मुनींचेही गुरु आहेत.
यांनी काय केलं? स्वानुभवम अखिल श्रुतिसारमेकम, आत्मस्वरूपाचा अनुभव देणारं सर्व श्रुतींचं सार असलेलं एक अध्यात्मदीपाच्या रूपात असलेलं हे गुह्य तत्वज्ञान भागवताच्या रूपानं अज्ञान अंधकारातून तरुण जाण्याची ज्यांना इच्छा आहे अशा सगळ्या जीवांच्या करता करुणेनं सांगितलं, करुणेनं दिलं, अध्यात्मदीप दिला. असं हे तत्वज्ञान ज्यांनी दिलं त्या व्यास महर्षींच्या मुलाला, मुनींच्याही गुरुला माझा नमस्कार असो, त्यांना मी शरण जातो, असं शुकाचार्यांना या ठिकाणी सुतांनी वंदन केलं. गुरुचं वंदन झाल्यानंतर देवाचं स्मरण आलं. म्हणून मग पुढे देवाला नमस्कार. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. पहिल्यांदा गुरु, नंतर मग पुढे देवांचे स्मरण. ज्ञानोबारायची पद्धत अशीच आहे. ज्ञानोबारायांना सुद्धा पहिल्यांदा गुरु आठवतात कोणत्याही कार्यामध्ये. गुरुचंच वंदन शिष्टाचाराच्या पद्धतीला अनुसरून ज्ञानोबारायांनी पहिल्या अध्यायात फक्त ज्ञानेश्वरीला, गणपती, सरस्वतीला वंदन केलं. बाकी जिथं कुठं ज्ञानोबाराय मंगल करते तिथं देवता आठवतच नाहीत त्यांना, बाकीच्या गुरुच आठवतात. सुतांचं तसंच झालं. पहिल्यांदा गुरुचं स्मरण, नंतर देव आठवले. नारायणाला नमस्कार, नरनारायणाला नमस्कार, नराला नमस्कार, नर रूपात असलेल्या त्या ऋषीला नमस्कार, देवीला नमस्कार, देवी म्हणजे सरस्वती, तिला नमस्कार, व्यासांना नमस्कार. आणि आता मी तुम्हाला जय म्हणजे इतिहास सांगतो. एवढ्यांना नमस्कार केल्याशिवाय इतिहास सांगू नयेत. ततो जयम उदीरयेत. यांना नमस्कार करावा मग इतिहास सांगावा. नारायणाला नमस्कार नाही, नर ऋषीला नमस्कार नाही, सरस्वतीला नमस्कार नाही, व्यासाला नमस्कार जर नसेल तर तुमच्या बुद्धीला तो इतिहास व्यवस्थित रीतीनं कळणारच नाही. म्हणून यांना नमस्कार करा, मग पुढं सांगायला सुरुवात करा. सगळ्या ऋषींना हे म्हणायला लागले, तुम्ही फार चांगलं विचारलं. परमात्म्याच्या ठिकाणी निर्माण होणारा भक्तिभाव हा मनुष्याला फार चांगलं फल देणारा असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्याच्याकडून जो धर्माचार घडतो त्या धर्माचाराचं फल म्हणून त्याच्या हृदयात भक्तीचं निर्माण झाली पाहिजे. जर केलेल्या धर्माचरणानं अंतःकरणात भक्ती निर्माण होणार नसेल तर तो आत्तापर्यंत केलेला धर्माचार म्हणजे श्रम समजा, श्रम, तो श्रम ठरू नये. असं जर असेल तर त्याच्यासाठी अंतःकरणात भक्तिभाव निर्माण व्हावा. आत्तापर्यंत आचरलेल्या धर्माचं फल भगवंताचा संतोष व्हावा. असं असल्यामुळं एकाग्र मनानं सात्वत कुळात जन्माला आलेले जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या संबंधानं श्रवण, कीर्तन, ध्यान, पूजन हे नित्य नियमानं माणसानं करावं. तस्मात् एकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. श्रवण, कीर्तन, ध्यान, पूजन हे नित्य नियमानं त्याचंच करावं. त्याचंच ध्यान करणं याच्या योगानं कर्मग्रंथीचं निबंधन आपलं तुटून जाण्याची शक्यता आहे. म्हणून परमात्म्याचं ध्यान करावं. परमात्म्याच्या कथाश्रवणाचं मनुष्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होऊन जर तो कथाश्रवण करायला लागला तर तो परमात्मा हृदयात अंतस्थ असलेला परमात्मा त्या कथेच्या योगानं अंतःकरणामध्ये साठवलं गेलेलं सगळं अभद्र धुवून टाकतो. म्हणून परमात्मा कथा श्रवण, परमात्मा कथा करणं हे चालू राहावं असं सुतांनी सांगितलं. भगवंताच्यासाठीच सगळ्या क्रियादिकांचा पसारा आहे. वासुदेवासाठी योग, वासुदेवासाठी क्रिया, वासुदेवासाठी वेद, वासुदेवासाठी यज्ञ, वासुदेवासाठी ज्ञान, वासुदेवासाठी तप, वासुदेवासाठी धर्म. वासुदेव हीच परमगती आहे. म्हणून वासुदेवाच्या संबंधानं चिंतन करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे असं सांगून सुताने मग पुढं या सगळ्या ऋषींना भगवंताच्या अनेक अवताराच्या संबंधातलं ज्ञान दिलं आहे. परमात्म्याचे अनेक अवतार झाले. इथं 22 अवताराची नावं आहेत. 22 अवतार भगवंताचे सांगितले. तसं तर अवताराचं चिंतन करताना 10 नंतर 24 हा आकडा सांगितला जातो. यासाने इथं 22 सांगितले. या 22च्या जोडीला 24 होण्याकरता हंस आणि हयग्रीव हे 2 अवतार घ्यावे लागतात. तेव्हा 24 ही संख्या पूर्ण होते. काय असेल ते असो, अवतार अनेक भगवंताचे झाले. हा परमात्मा अवताराची रासच आहे असं वर्णन नामदेवरांनी केलं. अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी. अवताराची रास असल्यामुळे अनंत अवतार, त्याच्यापैकी विशेष अवताराचं वर्णन आहे. एक सनत कुमार दिकाच्या रूपात अवतार झाला, दुसरा वराह अवतार झाला,
तिसरा ऋषीरूपामध्ये नारदाचा अवतार झाला. चौथा ऋषीरूपातच नरनारायणाच्या रूपानं भगवंताचा अवतार झाला. 5वे कपिलाचार्य आहेत. 6वे दत्तात्रेय आहेत. 7वा अवतार भगवंताचा यज्ञ नावाचा झाला. 8वा अवतार भगवंताचा ऋषभदेव. 9वे पृथू. 10वा अवतार मत्स्य. 11वा अवतार कूर्म. 12वा अवतार धन्वंतरी. 13व्या अवतारामध्ये भगवंताने धारण केलेलं रूप मोहिनी. 14वा अवतार भगवंताचा नरसिंह. 15वा अवतार वामन. 16व्या अवतारामध्ये भगवंताने परशुराम रूप धारण केलं. 17व्या अवतारामध्ये भगवान व्यास झाले. 18व्या अवतारात राम. 19व्या आणि 20व्या अवतारामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण झाले. 21व्या अवतारामध्ये भगवानच कल्की रूपानं येणार आहेत. हे बुद्ध रूपानं आले. 22व्या अवतारात भगवान कल्की रूपाला प्राप्त होणार आहेत. हे 22 अवतार सांगून त्याच्यापुढं हयग्रीव आणि हंस या दोन अवताराचा संख्येकरता निर्देश घेतला की ही 24ची संख्या पूर्ण होते. असे देवाचे वेगळे वेगळे अवतार. हे देवाचे वेगळे वेगळे अवतार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कसे दिसायला लागले या संबंधातलं चिंतन, या अवतारामध्ये भगवंताने केलेल्या लीलाचा थोडासा विचार, हे सगळं सांगून स्वतःने शौनकादिक ऋषींना सांगितलं की हेच भागवत आहे. इदं भागवतन्नाम पुराणं ब्रह्मसंहितं. वेदासारखं प्रमाण असणारं हे भागवत नावाचं पुराण आहे. उत्तम श्लोकचरितं चकार भगवान ऋषी. हे उत्तम श्लोक भगवंताचं चरित्र भगवान ऋषींनी म्हणजे व्यासांनी हे भागवत रचलेलं आहे. रचलं त्याच्यानंतर अनेकांना हे ग्रहण करायला लावलं. आपल्या मुलाकडून शुकाचार्याच्याकडून त्यांनी या ग्रंथाचा अभ्यास करून घेतला आणि त्याच शुकाचार्यांनी पुढं हे भागवत परीक्षितीचं निमित्त करून सगळ्या जगाला दिलेलं आहे. असं सांगून हा सूत शौनकादिक ऋषींचा जो संवाद आहे तो या ठिकाणी संपला. या प्रथम स्कंधाचा विचार जर आपण करायला लागलो, या स्कंधामध्ये 3 वक्त्या श्रोत्याच्या जोड्या आहेत. 3 जण आहेत. कोण कोण? सूत शौनक ही एक जोडी, व्यास नारद ही एक जोडी, शुक परीक्षिती ही 3री जोडी. 19 अध्याय या स्कंदात आहेत. पहिल्या 3 अध्यायात सूत शौनकाचा संवाद, पुढच्या 3 अध्यायात नारद व्यासाचा संवाद. 6 अध्याय संपले. पुढच्या 12 अध्यायात परीक्षितीचं चरित्र आणि शेवटच्या 1 अध्यायात शुकाचार्याचं महत्त्व वर्णन करून शुक परीक्षितीचा संबंध घडून तिथून संवादाची सुरुवात. अशी अध्यायावर विभागणी आपल्याला करता येते. सूत शौनकाचा संवाद 3च अध्यायात, नारद व्यासाचा संवाद 3च अध्यायात. पुढचा संवाद ज्या दोघात झाला त्या दोघांचं महत्त्व आपल्याला लक्षात येण्याकरता, परीक्षिताचं चरित्र सांगायकरता, त्याची योग्यता त्याच्या चरित्रातून आपल्याला जाणवून देण्याकरता 12 अध्यायाचा खर्च आणि त्याच्यापुढे 1 अध्यायानं शुकाचार्याचं वर्णन करून त्या 12 अध्यायातून ज्याचं वर्णन आहे एवढ्या अधिकारी परीक्षिताचा, 1 अध्यायात ज्यांचं वर्णन आलं एवढ्या मोठ्या अधिकारी शुकाचार्याशी संबंध घडवून मग तिथून पुढच्या संवादाचं चित्र आपल्यासमोर व्यासाने उभं केलेलं आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पहिला संवाद झाला सूत शौनकादिकाचा. त्याच्या पुढचा एक संवाद आज थोडासा आपण पाहू. वेळ जरी झालेली असली तरी थोडा वेळ आपल्याला पाहायला हरकत नाही. अजून व्यासाचा आणि नारदाचा संवाद आहे. काय झालं, शौनकादिक ऋषींनी पुढं सुताला विचारलं की सुता तुम्ही काय सांगितलं आता, हे भागवत आहे, कोणी निर्माण केलं? व्यासाने. कुणाला शिकवलं? पोराला. तो मुलगा कोण? शुकाचार्य. कसं घेतलं म्हणे शुकाचार्याने? शुकाचार्याचा काय अधिकार सामान्य? अरे फार मोठा अधिकार शुकाचार्याचा. त्यांनी या भागवताचं ग्रहण, अरे निर्विकल्प समाधी अवस्थेला प्राप्त झालेला महात्मा, कुठं जाणार नाही, कुठं थांबणार नाही, कुठं बसणार नाही, अशी त्याची स्थिती. त्या महात्म्याने एवढं मोठ्या संहितेचं अध्ययन करावं आणि ते परीक्षितीला जाऊन सगळं सांगावं. घडलं कसं म्हणे? फार मोठा अधिकार आहे. शौनकादिकाने सुताच्या समोर वर्णन करताना शुकाचार्याचं वर्णन केलं. तस्य पुत्रो महायोगी समदृंग निर्विकल्पकः एकांतमतिरुन्निद्रो गूढो मूढैवे यते. शुकाचार्य असे. तस्य पुत्र हा व्यासाचा मुलगा महायोगी येतो. फार मोठे योगी, महायोगी. काय केवळ अष्टांग योगाचा ज्याचा अभ्यास आहे किंवा वेगवेगळ्या योगापैकी एक योग ज्याला कळाला त्याला योगी म्हणतात.
आणि सगळ्या योगाचा ज्याचा अभ्यास झाला त्याला महायोगी म्हणतात. बघा, कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग, एकाएकाला युग म्हणतात. आणि सगळी 4 युग एकत्रित आली की त्याला महायुग संज्ञा आहे. तसं सगळ्या योगाचं ज्याचं चिंतन तो महायोगी. सगळ्या योगाच्या चिंतनाने प्राप्त होणारं जे पद ते इथं असल्यामुळे हे महायोगपीठ आहे. सगळ्या योगाने प्राप्त होणारं जे परमपद ते इथं उभं आहे. महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. अष्टांगयोग, मंत्रयोग, राजयोग, लययोग, ध्यानयोग, सगळ्या योगाने ज्या स्थानाला जायचं, सगळ्या योगाचा समाहार ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी व्हायचा तो महायोग रूपी परमात्मा, त्याचं हे पीठ. आणि हा महायोग रूपी परमात्मा ज्याने हृदयात साठवला ते शुकाचार्य महायोगी. तस्य पुत्रो महायोगी. अजून समदृंग, सर्वत्र समदृष्टी सिद्ध झालेली, परमात्म्याच्या शिवाय दिसतच नाही काय. जे जे दृष्टी दिसते ते हरिरूप. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. निर्विकल्पक, अंतःकरणात कोणताही विकल्प कधी येणारच नाही, उठणारच नाही अशी अवस्था. एकांतमतीही, एक परमात्म्याच्या ठिकाणी बुद्धीचा प्रवेश झालेला आणि त्याचाच निश्चय बुद्धीनं करून घेतलेला. उन्निद्रः, अज्ञानाची निद्रा ज्यांच्या बुद्धीतून गेलेली आहे. गूढः, ब्रह्मभाव आपल्या ठिकाणचा ज्याने झाकून ठेवलेला आहे. आणि मूढ इवेयते, ब्रह्मभाव झाकून ठेवून, आपली स्वरूप स्थिती झाकून ठेवून जो मूर्खासारखा लोकाला दिसत फिरत राहतो, असं शुकाचं वर्णन केलंय. केवढी योग्यता. महायोगी, समदृक, निर्विकल्प अवस्थेला प्राप्त झालेला. एकांतमती, उन्निद्र, गूढ अवस्था, ब्रह्मभाव ज्याने आपल्या ठिकाणचा प्रगट केलाच नाही अशी अवस्था. अजून त्या शुकाचं वर्णन करत असताना त्याने सांगितलं, दृष्ट्वानुयांत मुनिमात्मजमप्यनगनं देव्यो ह्रिया परिदधुर्नसुतस्य चित्रं तद्वीक्ष पृच्छति मनो जगदुस्तवास्ते स्त्रीपुंभिदानतु सुतस्य विविक्त दृष्टेः. शुकाचार्याच्या संबंधात त्यांच्या अधिकाराबद्दल बोलताना शौनकारिकाने सांगितलं, तुम्ही आत्ताच स्वतः आम्हाला सांगितलं काय, शुक जन्माला आले, निघून गेले, व्यास मागं लागले, पोरा म्हणायला लागले, झाडानी ओ दिली, झाडानी पुत्रा शब्द परतवून लावला, सांगितलं ना. सुत म्हणाले, हो सांगितलं. पुढची कथा तुम्हाला माहीत नाही स्वतः? माहिती आहे, पण तुम्ही सांगा. शौनकारिक सांगतात, स्वतः त्या तुझ्या गुरुचं काय महत्व बोलावं. पुढे पुढे शुकाचार्य चाललेले, मागून व्यास चाललेले. त्यांच्या रस्त्यामध्ये एका सरोवरामध्ये काही अप्सरा नग्न स्नान करीत होत्या. सिद्ध सरोवराप्रती नग्न अप्सरा स्नान करीते. शुक जाता आत्मस्थिती त्या स्वेच्छा खेळते निर्लज्ज. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. सरोवरात स्त्रियांचं स्नान चालू, अप्सरा आलेल्या, वस्त्र सगळी काढून ठेवलेली, विवस्त्रावस्था सरोवरात उतरलेल्या, स्नान करतात. शुकाचार्य तिथून चालले. दोघाच्याही अंतःकरणात विकार नाही. शुकांनी त्या स्त्रियाकडे पाहून हास्य केलं, शुकाला विकार नाही. शुकाला विकार नाही, नवल वाटायचं कारण नाही. शुकाचा एवढा अधिकार, त्यांना पाहिल्याच्या नंतर अप्सरांना विकार निर्माण झाला नाही. शुकाचार्य कसे आहेत, विषय जिणोनी जन्मले, त्यांना विकार होणार नाही, नवल नाही. पण विषय घेऊनच जन्मलेल्या, विषय रूपच असलेल्या, विषयातच लोळणाऱ्या अशा त्या अप्सरांना सुद्धा शुकांचं ते दिव्य सौंदर्य पाहून विकार निर्माण न व्हावा, फार मोठी गोष्ट आहे. वैराग्याचा तो प्रभाव आहे. शुकाचार्य पुढे निघून गेले, मागून व्यास आले. शौनकारिक सुताला सांगतात, सुताला माहीत आहे तरी सुत ऐकतात. मागून व्यास आले. मागून आलेले व्यास पाहिल्याबरोबर या स्त्रिया लाजायला लागल्या. कुणी पाण्यात बुडून बसायला लागल्या, कुणी बाहेर येऊन आपलं आपलं वस्त्र अंगावर घेण्याचा प्रयत्न करायला लागले. व्यासाला नवल वाटलं. जवळ गेले आणि व्यासाने विचारलं, पोरीनं काय काय चाललंय? काही नाही म्हणे, वस्त्र घेतो अंगावर.
लज्जा आहे, लज्जा धर्म आहे, स्त्रीचं भूषण आहे. तुम्ही इथं आलात, तुम्हाला लाजलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या अंगावर ही वस्त्र घ्यायला लागलो. असं का पोरींनो? असं का म्हणजे? लाजावं. स्त्री पुरुष भेद असताना स्त्रीची पुरुषाला, पुरुषाची स्त्रीला लाज वाटली पाहिजे. धर्म आहे, भूषण आहे. वाटत नसेल तर मूर्खपणा आहे. त्याच्यामुळे आम्ही वस्त्र घेतले नाही. माझा विचारण्याचा उद्देश वेगळा आहे. म्हणे काय? आत्ता इथून एक मुलगा गेला माझाच येतो असेल, त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं, तो तरुण होता, तो इथून गेला, त्याला पाहून तुम्ही लाजला नाहीत? नाही. मी आत्ता आलो, त्या पोराच्या विरुद्ध माझी अवस्था. तो तरुण, मी म्हातारा, तो विवस्त्र, मी सवस्त्र. तुमच्या आजाचं स्वभाव एवढं माझं वय झालेलं, मी वृद्ध यांच्या आजाच्या स्थिती, मज का लाजती देवांगना, तुम्ही मला का लाजता? त्या पोरीने उत्तर दिलं, तुम्ही म्हातारे तो तरुण माहिती नाही, तुम्ही सवस्त्र तो विवस्त्र माहिती नाही आम्हाला. आम्ही एवढंच पाहतो, आम्हाला एवढंच कळालं. काय? त्याला न लाजण्याचं आणि तुम्हाला लाजण्याचं एकच कारण आमच्याकडे आहे. काय? स्त्री पुंभिदा. स्त्री आणि पुरुषातला भेद तुमच्या दृष्टीत आहे, पोराच्या दृष्टीत नाही. आमच्याकडे पाहताना आम्ही स्त्री आणि तो पुरुष असा भेदभाव त्याच्या दृष्टीत नसल्यामुळे तो परमात्मा रूपाने आम्हाला पाहतो. आम्हाला विकार निर्माण झाला नाही. तुम्ही पिता आहात, सवस्त्र आहात, आमच्या आजासारखे शोभता, पण इथं आल्यावर मला पोरी न म्हणता आम्हाला, आणि मी वृद्ध यांची आजाची स्थिती असं स्वतःला समजता. देहभाव आहे, स्त्री पुरुष भेद तुम्हाला दिसतोय, तुम्हाला लाजलं पाहिजे. काय अधिकार असेल शुकांचा बघा. वैराग्याचा यांच्या अंतःकरणावर परिणाम होण्यापेक्षा विषय रूप अप्सरावर परिणाम व्हावा, एवढं दिव्य वैराग्य ज्या शुकाचं, एवढा दिव्य त्याग ज्या शुकाचा, एवढी समदृष्टी ज्या शुकाची, एवढी महायोगिता ज्या शुकांची, स्त्री पुरुष भेद न दिसता सर्वत्र परमात्मा दर्शन घेण्याचा ज्या शुकाचा अधिकार, हे शुक परीक्षितीकडे आले कसे, त्यांना भागवत सांगितलं कसं, शक्य कसं झालं, हे सगळं, हे आम्हाला सगळं सांगा म्हणे तुम्ही. हे सगळं सांगा म्हणल्याच्या नंतर शौनकादिकांना सुताने सांगितलं. सांगतो म्हणे. काय झालं? द्वापरे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये जातः पराशराद योगी वासव्यां कलया हरेहे. द्वापार युगाच्या शेवटच्या काळामध्ये पराशराच्या पासून कलावतार म्हणून व्यास ऋषी प्रगट झाले. व्यास जन्माला आल्याच्या नंतर व्यासाचं राहणं सरस्वतीच्या काठी आहे. सरस्वती तीरावर व्यासाचा आश्रम. सरस्वती अंतःप्रवाही नदी आहे. बाहेरून सरस्वतीचा प्रवाह नाही, आतल्या आत ती वाहते, भूगर्भातून वाहते, अंतःप्रवाही आहे. सरस्वती अंतःप्रवाही आहे या वाक्याचा लक्षणेनं अर्थ घेताना सरस्वती म्हणजे ब्रह्मविद्या, तीही अंतःप्रवाही आहे. हृदयातच ती गुप्त ठेवायची असते. ब्रह्मविद्या हृदयात गुप्त ठेवावी, ती प्रगट करण्याचं काही कारण नाही. अंतःप्रवाही असलेल्या सरस्वतीच्या तीरावर म्हणजे ब्रह्मविद्येनं संपन्न असलेले परमात्मा तीर गाठलेले हे व्यास महर्षी. सरस्वती तीरावर त्यांचा आश्रम. काय आहे? सरस्वतीमध्ये पंच नद्यांचा संगम आहे असं म्हणतात. अंतःप्रवाही असलेली ब्रह्मविद्या हाच जर सरस्वतीचा प्रवाह मानला तर त्याच्यात येऊन मिसळणाऱ्या बाकीच्या 5 नद्या कोणत्या? 5 ज्ञानेंद्रियापासून निघणाऱ्या ज्ञानधारा. ज्ञानेंद्रिय 5 आहेत. श्रोत्र, त्वक, चक्षु, रसन, घ्राण. श्रोत्रेंद्रियापासून निघणारी धारा, त्वकधारा, चक्षुधारा, रसनधारा, घ्राणधारा. या ज्ञानेंद्रियांनी बाहेरचं ज्ञान ग्रहण करायचं. नद्याने जसं बाहेरचं पाणी घ्यावं, अंतःप्रवाही सरस्वतीत मिसळावं, त्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिय बाहेरचं ज्ञान ग्रहण करतात, अंतःप्रवाही असलेल्या ब्रह्मविद्येत नेऊन मिसळतात. म्हणजे
श्रोत्रत्वचा चक्षु रसन घराण या ज्ञानेंद्रियांनी घेतलेलं सगळं ज्ञान ब्रह्मविद्येत विलीन होऊन जातं. बाह्य प्रवाह त्यांचा दिसत जो होता तो अंतःप्रवाहात समाविष्ट झाला, ब्रह्मविद्येत ते लीन झालं, विषयग्रहण संपलं. अशा त्या सरस्वतीच्या तीरावर म्हणजे ब्रह्मविद्या संपन्नतेनं व्यासाचं राहणं आहे. या व्यासाने जगाकडं पाहिलं. कलीचा काल आहे, लोकांची बुद्धी वगैरे कमी व्हायला लागली. वेदाचं ग्रहण समग्रतेनं करण्याची माणसात शक्ती राहिली नाही. वेदाचा विभाग करा. वेदाचा विभाग केला. एका शिष्याला एक वेदशाखा घ्यायला सांगितली. त्यांनी ती घेतली. इतिहास पुराण निर्माण केलं. त्यांचं रोमहर्षणाला ग्रहण करायला सांगितलं. सगळ्या शिष्य प्रशिष्याच्या शाखेमध्ये त्या ज्ञानाचा विस्तार व्हावा अशा पद्धतीची व्यवस्था केली. महाभारतासारखा इतिहास लिहिला. एवढं सगळं करून सरस्वती तीरावर बसलेले, आश्रमात एकांतात बसलेले ते व्यास एका दिवशी उदास होते. नाती प्रसिद्ध हृदयः सरस्वत्यास्तटेषु च. पवित्र सरस्वतीच्या तीरावर बसलेत, ब्रह्मज्ञान संपन्न आहेत, हृदयाला प्रसन्नता नाही, अंतःकरणाला प्रसन्नता नाही. अशा अवस्थेत ते व्यास बसलेले असताना ते विचार करतात, मी काय केलं नाही, सगळं केलं. वेद विभाग केला, वेद टिकावेत अशी व्यवस्था केली, शिष्य प्रशिष्य शाखेत त्याचं ग्रहण करवलं, महाभारतासारखा इतिहास दिला, स्वतः धर्माचं आचरण केलं, अग्नीची गुरुची देवाची सेवा केली, बड्यांचा सन्मान केला, वेदाचा अर्थ जगाला कळावा अशा पद्धतीनं भाष्यरूप असं महाभारत निर्माण केलं, स्मृती लिहिल्या, प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला कळेल अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली. एवढं सगळं करून माझ्याकडून काहीतरी कमी झालं असं जे मला वाटायला लागलं. कारण काय? मनाला प्रसन्नता नाही. काय कारण असावं? कारणाचा शोध घेत व्यास बसलेले असताना भाग्यानं त्या ठिकाणी नारदाचं येणं झालं. नारद फिरत फिरत व्यासांच्या आश्रमामध्ये आले. व्यासाने स्वागत केलं, बसवलं, सन्मान केला. नारदाचं व्यासाचं बोलणं सुरू झालं. बोलता बोलता नारदाने व्यासाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, म्हणे काय व्यासा, काय चेहरा उदास दिसतो? होय. बरं नाही वाटतं? होय. काय होतंय? शरीराला काही नाही. मग मनाला व्यथा आहे, मन प्रसन्न नाही, काहीतरी आपल्याकडून व्हायचं शिल्लक राहिला अशी रुखरुख आहे. आपण जे केलं, जे ज्ञान वितरित केलं, जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानामध्ये मला पूर्णता वाटत नाही. येनई वासवन तुष्यत मन्यत दर्शनम खिलम. ज्याच्या योगानं अंतःकरण प्रसन्न होत नाही ते ज्ञान खिल म्हणजे अपूर्ण आहे, अखिल नाही, संपूर्ण नाही, खिलम. काय करावं असा माझा मनातला विचार आहे. नारदाने सांगितलं, हो म्हणे, तुमच्या मनाला प्रसन्नता होय. व्यास म्हणतात, नारदा काही कारण कळतं? कळतं म्हणे. सांगा. मोठ्या माणसाला सांगणं कठीण असतं म्हणे. नाही नारदा, सांगा. माझ्या मनाला प्रसन्नता सिद्ध होईल याच्याकरता मी काय करू? सांगा. माझ्याकडून काय करायचं राहिलं? नारद बोलायला लागले, भवतानुदित प्रायम यशो भगवतो मलम येनैवासौ न तुष्येत मन्येत दर्शनं खिलम यथा धर्मादयश्चार्थाः मुनिवर्यानुवर्णिताः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. असे म्हणे, काय तुम्ही धर्माधिक अर्थाचं, धर्माधिक पदार्थांचं जेवढं वर्णन केलं, जेवढं त्याच्याकरता लिहिलं, तेवढं कृष्ण चरित्र सांगण्याकरता लिहिलं नाही. भगवंताचं निर्मल यश तुम्ही गायलं नाही. अरे काय करायचं? खूप चांगलं लिहिता येतं पण देवच लिहित नाही. देवाला सोडून बाकी सगळं लिहितो, उपयोग नाही. ज्याला बोलता येत नाही, अबद्ध पदप्रयोग आहे, पण परमात्म्याच्या शिवाय दुसरं काही गात नाही, तेच चांगलं आहे. तद्वाग विसर्गो जनताघ विप्लवो यस्मिन प्रतिश्लोकम अबद्धवत्यपि. अबद्ध शब्द प्रयोग प्रत्येक श्लोकात असतील, पण जनाचं पाप नाश करणारी भगवत कथा जर तो सांगत असेल तेच योग्य. भक्तियुक्त अंतःकरणाच्या महात्म्याच्या मुखातला अबद्ध शब्द तोच बरोबर. तुकोबारायच्या चरित्रातली कथा सांगतात पा. शिवबा कासार तुकोबारायचे शिष्य, महाराजांचा अभंग आहे. द्वारकेचे केणे आले या चिठाया पुढे भक्तराया चोजवित.
भक्तराज असलेला पुंडलिक त्याचं चोज करीत म्हणजे कोड कौतुक करीत. भगवान द्वारकेचं केणं, द्वारकेचा तो माल इथं आला, शब्दशः अर्थ आहे. ते शिवबा कासाराला थोडं बोबडे पण होतं म्हणे. अभंग म्हणत असताना तो म्हणायचा, द्वारकेचे केणे आले या चिठाया, पुढे भक्तराया चोदवित. चोजवित नाही, चोदवित, अबद्ध शब्द प्रयोग झाला. अनेक वेळेला ऐकून एका दिवशी रामेश्वर भट्टाने त्याला जाऊन हट्ट केला, काय म्हणतोस रे? त्याने म्हणून दाखवलं, अरे असं नाही, शब्द बरोबर नाही तुझा, चोजवित म्हण, ज म्हण, द म्हणू नको, अबद्ध शब्द होता तुझा. शिवबा म्हणला, काय मला तोंडात बसतच नाही. म्हणला, द्वारकेचे केणे आले या चिठाया, पुढे भक्तराया चोदवित. अरे चोदवित नाही रे बाबा, चोजवित म्हण. शिवबा कासाराला 10-5 वेळेला म्हणून हटकून रामेश्वर भट्टाने त्याच्या तोंडामध्ये चोजवित बसवलं. भजनाला उभा राहिला, अभंग म्हणायला लागला. रोज हाच अभंग म्हणणाऱ्या शिवबाला जेवढा आनंद रोजच्या भजनात अबद्ध शब्द प्रयोग करून होत होता, त्याला झालेल्या आनंदानं तुकोबाराही डोलत होते, देवही डोलत होता. त्या दिवशी देवालाही डोल नाही, तुकोबारायालाही डोल नाही, आणि शिवबा कासारालाही आनंद नाही. तुकोबारायाने रामेश्वर भट्टाकडे पाहिलं आणि विचारलं, काय केलं म्हणतं? काय केलं? काय झालं महाराज? त्याला काय शिकवलं? नाही महाराज, तो चूक म्हणत होता. चूक म्हणजे त्याचा शब्द अबद्ध येत होता, सुधारवून घेतला. करायचं नाही म्हणे असं. अबद्ध होता तरी देव डोलत होता ना, शब्द अबद्ध होता तरी मी आनंदत होतो ना, शब्द अबद्ध होता तरी शिवबा कासाराच्या अंतःकरणाला होणारा आनंद देवाला डोल निर्माण करू शकत होता. तुमचा सुबद्ध शब्द देवाला डोलवू शकत नाही. करायचा काय? सोडून द्या, त्याचं त्याला म्हणू द्या. रामेश्वर भट्टाने त्याला सांगितलं, शिवबा बाबा म्हणायचं तू म्हण. नको म्हणे, तुझ्या म्हणण्यानं तू जसं म्हणशील तसं ऐकून देवाला डोल निर्माण होतो. अबद्धवत्यपि, अबद्ध शब्द जरी असला तरी देवाला डोलायला लावतो, जगाचं कल्याण करतो. असा भक्तियुक्त भगवत कथेचा शब्द, त्याचं महत्त्व आहे. कितीही चांगली वाणी असली, बाकीचे अर्थ सांगत बसला, महत्त्व नाही. व्यासा तुमचं असंच झालं, भगवत कथा सोडून चांगले शब्द तुम्हाला देवाने दिले, पण तुम्ही दुसरंच सांगत बसला. नाही म्हणे, कृष्णवर्णने केले. कुठं केलं? महाभारतात केले. पाहून बोलतो महाभारत. महाभारत कशाला निर्माण केलं व्यासा तुम्ही? अरे काय करायचं होतं भावाभावाची भांडणं सांगून? कौरव पांडवात झालेल्या कलहाचं तिथे जास्त वर्णन आहे का कृष्णचरित्र जास्त आहे? कृष्णचरित्र हा प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही भागवत हे महाभारत रचलंय का? नाही. असं करा, केवळ भगवत चरित्र सांगा. केवळ भगवत चरित्र सांगणं आणि गाणं, ते ऐकणं, याच्यानं कसं कल्याण होतं हे लक्षात आणून देण्याकरता म्हणून व्यासांच्या समोर नारदाने आपली पूर्वजन्माची कथा सांगितली. पुरा अहम पुरातीत भवे भवम मने दास्यास्तु कस्याश्च नवेदवादिनाम. पूर्वीच्या कल्पामध्ये एका दासीच्या पोटी जन्माला आलेला मी एक माणूस होतो, एक मुलगा होतो. नारद सांगतात, आमच्या गावामध्ये आमची आई आणि मी दोघं राहत होतो. आम्हाला दुसरा कोणाचा आधार नव्हता. मला आईचा आणि आईचा मला. आम्ही गरीब होतो. आमची आई मोलमजुरी करत होती. त्याच्यातून जे मिळेल त्याच्यावर आमचा दोघाचा उदरनिर्वाह चालत होता. एकुलता एक असल्यामुळे आईचा माझ्यावर विशेष स्नेह होता. एका वर्षी चातुर्मास्यात आमच्याकडे राहण्याकरता, गावात राहण्याकरता 4 महात्मे आले. आई हरिदासी होती. भगवद्भक्त महात्म्यांचं आगमन झाल्यानंतर माझी आई त्यांच्या सेवेत राहायला लागली. आईनं त्यांची सेवा करता करता मलाही सांगितलं, बाळा कल्याण करून घ्यायचं असेल तर संतांचा दास हो, साधू पुरुषाची सेवा कर. आईनं मला त्या साधू पुरुषाच्या सेवेत जोडून दिलं. मी तिथं राहायला लागलो, संतांची सेवा करायला लागलो. ते सतत भगवत कथा करीत असत. लहान मुलगा असून खेळणं सोडून मी ती भगवत कथा अन्न पाण्याचा विचार न करता, भुके तहानेचा विचार न करता ऐकू लागलो. महात्म्यांनी हे लक्षात घेतलं, कौतुक वाटलं, कृपा केली महात्म्यांनी. मला सांगितलं, बाळा तहान भूक लागत नाही? लागते. जेवायला जात नाहीस? जात नाही.
पाणी प्यायला बाहेर पडत नाहीस, घरी जात नाहीस, जात नाही. देहनिर्वाहाची गरज नाही बाळा, आहे, मग का जात नाहीस? नारदाने सांगितलं, तुमच्या मुखातून श्रवणारं कथामृत सोडून जायची इच्छा होत नाही. ठीक आहे बाळा, तुला जावं वाटत नाही ना, इथंच राहा. आमचं जेवण झाल्याच्या नंतर आमच्या पत्रावळीत जो उच्छिष्ट प्रसाद होईल तो खायची तुला परवानगी देतो. महात्म्याने उच्छिष्ट भोजनाची परवानगी दिली. मी तिथंच राहू लागलो. तोच त्यांचा उच्छिष्ट प्रसाद खायला लागलो. उच्छिष्ट भोजन करण्यानं, संतांच्या उच्छिष्ट भोजनानं, त्यांच्या मुखातलं कथामृत प्राशन करण्यानं चित्त निर्मल झालं. परमात्म्याचंच ध्यान करू लागलं. परमात्म्याचाच ध्यास चित्तानं धरला. तो देव भेटावा वाटू लागलं. बालवय असूनही तशी बुद्धी निर्माण झाली. पण भगवंताच्या भेटीकरता दीर्घ साधना लागते हेही कळालं. चातुर्मास्याचा कालावधी संपला. महात्मे आमच्या गावातून निघून गेले. मी घरी येऊन राहू लागलो. आई आणि मी दोघेजण असताना मला असं वाटू लागलं की एकांतात परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दीर्घ साधना करण्याकरता जावं लागणार. पण घरात आई आहे, आईचं बंधन आहे, आईला सोडून जायचं कसं? एकात्मजा मे जननी योषिन्मूढाच किंकरे मय्यात्मजेन्य नन्य गतौ चक्रे स्नेहानुबंधनम. एकात्मजा, एकच मी तिला मुलगा, ती स्त्री स्वभावाची, मूढ बुद्धीची, दासी म्हणून जगणारी, माझ्याच ठिकाणी मी एकटाच असल्यामुळं अनन्य तिचं प्रेम आणि स्नेहबंधन जडलेलं, तिला सोडून जाण्याची इच्छा झाली नाही. बंधनात अडकलो वाटू लागलं, आईचं बंधन वाटू लागलं. पण परमात्मा प्राप्तीसाठी एकांत साधना आवश्यक आहे हेही जाणवू लागलं. भगवंतानी माझं कल्याण केलं. एका दिवशी माझी आई रस्त्यानं जात होती आणि तिला सर्पदंश झाला आणि सर्पदंशानं आई मेली. बंधन संपलं. मला आनंद वाटला. देवाचे मी आभार मानले. नारद सांगतात, तदा तदहमीशस्य भक्तानां शम अभीप्सतः अनुग्रहं मन्यमानः प्रातिष्ठं दिशमुत्तराम. तर ईशस्य अनुग्रहं मन्यमानः, माझ्या आईला साप चावला नाही, मेली, देवाची कृपा झाली समजू लागलो मी. म्हणजे आई मरावी त्याच्यात देवाची कृपा आहे का? असं नाही. आई जिवंत असताना असं वाटणं नाही, पण मेल्यानंतर तिथं दुःख करत बसण्याच्या पेक्षा ती देवाची कृपा झाली, बंधन संपलं समजावं. प्रिय व्यक्तीचा विरह झाल्यानंतर शोकाकुल अवस्थेत काळकंठ तिथंच कुढत राहण्याच्या पेक्षा यांचा विरह ही माझ्यावर देवाची झालेली कृपा समजून पुढचा परमार्थाचा मार्ग मोकळा करून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. याच्यातून आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. देवाची कृपा झाली, बंधन संपलं, घरातून बाहेर पडलो, अनेक ठिकाणी फिरलो. एका ठिकाणी एका जलाशयाच्या बाजूला हातपाय धुवून एका पिंपळाच्या झाडाखाली बसलो. परमात्म्याचं चिंतन करू लागलो. माझ्यासमोर अचानक माझ्या हृदयामध्ये देवाचं दिव्य रूप प्रगट झालं. ते दिव्य रूप प्रगट झाल्याच्या नंतर त्या दिव्य रूपाच्या दर्शनाची इच्छा झाली म्हणून मी डोळे उघडले. रूप मावळलं. हृदयात आलेला परमात्मा गेला कुठं पाहायचा प्रयत्न केला. पुन्हा पुन्हा ध्यान लावलं. पुन्हा पुन्हा रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. देव येईना. आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं भगवंताने मला सांगितलं की बाबा, ज्याच्या अंतःकरणातले दोष पूर्णपणे मावळलेले नाहीत अशा पुरुषाच्या करता मी दुर्दर्श आहे. तुला या माझ्या रूपाचं प्रेम निर्माण व्हावं याच्याकरता तुला हे रूप दाखवून ठेवलं. याचंच चिंतन कर. सगळे दोष शांत झाल्याच्या नंतर पुढच्या तुझ्या जन्मामध्ये मी सतत तुझ्या जवळ राहणार आहे असं देवाने सांगितलं. आणि हे देवाचं सांगणं ऐकून मी जन्मभर भगवत चिंतन करत राहिलो. तो माझा देह पडला आणि मला हा नारदाचा देह प्राप्त झाला. या देहात मी आल्यापासून माझ्याजवळ परमात्मा सतत आहे. मी वीणा घ्यावी आणि वीणेचा स्वर छेडून, तार छेडून त्या स्वरामध्ये नुसतं रामकृष्ण हरी म्हणायचा अवकाश. भगवान समोर उभे राहतात आणि विचारतात, नारदा हाक मारली, काय काम होतं, कशाकरता बोलावलं? ही आज माझी योग्यता सिद्ध झाली. कशाचा परिणाम? भगवत कथा श्रवणाचा. एवढं व्यासांना नारदाने सांगितलं. एवं संभाष्य भगवान
नारदो वासवीसुतम आमंत्र्य वीणाम रणयन ययौ यादृच्छिको मुनिः. तेवढं व्यासांना सांगितलं आणि व्यासांच्यापासून नारदाने सांगितलं, आता मी निघतो, तुम्हाला काय करायचं ते करा. भगवत कथेचं गायन केल्याशिवाय तुमच्या अंतःकरणाला प्रसन्नता निर्माण होणार नाही. त्याच्यासाठी भगवत कथाच करावी लागेल, भगवत कथाच करावी लागेल, तीच प्रधान असेल. तिच्या अनुषंगानं म्हणून बाकीच्या अर्थाचं निरूपण तुम्हाला करावं लागलं तर करा, पण अन्य अर्थाच्या निरूपणामध्ये अंग म्हणून भगवत कथा उपयोगी नाही. अंगी भगवत कथा, अंग इतर काही निरूपण, अशा पद्धतीनं तुम्ही भगवत कथा करा, त्यात कल्याण आहे. असं म्हणून नारदाने आपल्या हातात वीणा घेतली, वाजवायला लागले. नामस्मरण करत करत नारद निघून गेले. आपल्या आश्रमामध्ये व्यासमहर्षी बसलेले आहेत. त्या व्यासमहर्षीने ध्यान केलं, चिंतन केलं. नारदाचा उपदेश त्यांना पटलेला होता. तो पटलेला उपदेश चिंतनात घेऊन मग त्याने जी संहिता रचली ती श्रीमद भागवत संहिता आहे. भागवत संहिता निर्माण झाली, गोष्ट कबूल. व्यासाने कशी निर्माण केली हे बरोबर कळालं, पण निर्माण झालेल्या या संहितेचं ग्रहण त्यांनी शुकाचार्याला जे करवलं ते कसं जमलं, ते तर एका ठिकाणी राहत नाही. जन्मल्या जन्मल्या निघून गेलेले ते परत कसे आले आणि त्यांनी या संहितेचं अध्ययन कसं केलं, असं जे शौनकादिकांचं विचारणं होतं. त्याला त्यांनी उत्तर दिलं की हा ग्रंथच असा आहे. कसा? परमात्म्याचे गुणच असे आहेत. सूत सांगतात, आत्मारामाश्च मुनयो निर्ग्रंथा अप्युरुक्रमे कुर्वन्त्य हैतुकीं भक्तिम इत्थं भूतगुणो हरिः. जे आत्माराम आहेत, जे निर्ग्रंथ आहेत, ते सुद्धा हृदयातला ग्रंथीभेद ज्यांचा झालेला आहे, आत्मस्वरूपातच रमणारे जे आहेत, ते सुद्धा भगवंताची अहैतुकी भक्ती करतात. असे देवाचे गुण आहेत. देवाच्या गुणाचा विचार असा आहे महाराज. मधुसूदन सरस्वतीने एका ठिकाणी सांगितलंय, परमात्मा मोठा विचित्र म्हणे. काय ते म्हणतात, अद्वैतविथे पथिकैरुपास्याः स्वाराज्य सिंहासनलब्ध दीक्षाः शठेन केनापि वयं हठेन दासे कृता गोपवधूविटेन. आम्ही कोण सामान्य नाही म्हणे. मधुसूदन सरस्वती म्हणतात, अद्वैत मार्गाने जाणाऱ्या साधकांनी आमची उपासना करावी ही आमची योग्यता आहे. अद्वैत विधी पथिकैहि उपास्याः. अद्वैत सिद्धीसारखा ग्रंथ निर्माण करून त्यांनी साधकावर जे उपकार करून ठेवले त्याच्यातून ते म्हणतात, अद्वैत मार्गाने जाणाऱ्या साधकांनी आमची उपासना करावी ही योग्यता आमची आहे. स्वाराज्य सिंहासन लब्ध दीक्षा. ब्रह्मसाम्राज्यावर अभिषिक्त असे आम्ही, एक छत्र राजा ब्रह्मसाम्राज्याचे. पण एवढं असून सुद्धा गोपवधूशी व्यभिचार करणारा एक कोणीतरी कपटी आहे. त्या कपट्यानं जबरदस्तीनं आम्हालाही दास करून घेतला म्हणे. शठेन केनापि वयं हठेन दासीकृताः गोपवधू विटेन. जबरदस्तीनं बळजबरीनं त्यानं आम्हाला आपल्या दास्यात नियुक्त करून घेतलं. कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिम इत्थं भूतगुणो हरिः. असे देवाचे गुणच आहेत. त्याच्यामुळे शुकाचार्यासारखा महात्मासुद्धा भगवंताचे गुण ऐकून देवाच्या गुणानं भागवताकडे ओढला गेला. हरेर्गुणाक्षिप्तमतिः भगवान बादरायणिः अध्यगान महदाख्यानम नित्यम विष्णुजनप्रियः. भागवताचं प्रेम शुकाचार्याला निर्माण व्हावं असं काय कारण भागवतात आहे? हरेर्गुणाक्षिप्तमतिः एक आणि नित्यम विष्णुजनप्रियः दोन. शुकाचार्याच्या ठिकाणी हे दोन गुण निर्माण झालेले आहेत. ते विष्णुजनप्रिय आहेत. विष्णुजन म्हणजे वैष्णव प्रिय आहेत. भगवत भक्त त्यांना आवडतात. भगवत भक्ताचा संघ आवडतो. आणि सतत भगवत भक्ताचा संघ घडायचा असेल तर भगवत कथा करावी लागते. म्हणून त्यांनी कथेचं चिंतन केलंय. दुसरं, हरीच्या गुणानं त्यांचं चित्त भागवताकडे ओढलं गेलं. कथा आहे त्या संदर्भात अशी, शुकाचार्य निघून गेले, परत आलेच नाहीत. व्यास घरी परत आले, विद्यार्थ्यांना शिकवायला लागले. भागवताची संहिता तयार झाली. इतर विद्यार्थ्यांना ती त्यांनी शिकवली. एका दिवशी व्यासाच्या आश्रमातले काही विद्यार्थी रानात समिधा वगैरे गोळा करण्याकरता गेले. एक गुहा दिसली, त्या गुहेत शिरले. तिथं दिव्य प्रकाश दिसला. एका प्रस्तरावर बसलेला एक लहानसा मुलगा दिसला, तरुण, समाधी लावून बसलेला दिसला. त्याला उठवावं, त्याच्याशी काही बोलावं अशी त्या विद्यार्थ्यांना व्यासाच्या इच्छा झाली. हलवून पाहिलं, उपयोग नाही. ढकलून पाहिलं, उपयोग नाही. पाडून पाहिलं, उपयोग नाही. उचलून आदळलं,
समाधीत भंग नाही. तसंच तिथं आसनावर शुकांना पुन्हा बसवलं, नमस्कार केला, परत आली मुलं. आश्रमात आल्यानंतर आपल्या गुरुजीला सांगितलं शुकाचार्याच्याबद्दल, व्यासांना. हे सगळी मुलं बोलायला लागले, गुरुजी काय, एक मुलगा पाहिला, कुठं रानात, कुठं गुहेत, काय त्याचं वैशिष्ट्य, समाधी लावून बसलाय, कशाही पद्धतीनं त्याला व्युत्थानदशेत आणायचा प्रयत्न केला तरी तो व्युत्थानदशेत आला नाही. व्यासाने अंतर्दृष्टीनं पाहिलं तेव्हा आपलेच चिरंजीव आहेत हे लक्षात आलं, आणि ते पोरगा आपल्याकडे यावंही व्यासांची इच्छा झाली. विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं, आणि काय बाळ, काय करायचं आहे त्याच्याशी, तुम्हाला काय कर्तव्य? त्यानं बोलावं असं वाटलं. बोलेल म्हणे. अहो तो उठतच नाही, बोलेल कसा? उठेल म्हणे. कसा उठेल? मी तुम्हाला एक श्लोक देतो, तो श्लोक घेऊन जा, तिथं जाऊन गा. त्या श्लोकाचा नाद त्याच्या कानावर पडल्यानंतर तो मुलगा उठेल, तुमच्याशी बोलेल म्हणे. व्यासाने भागवतातलं भगवंताचं वर्णन करणार एक चिंतन दिलं. बर्हा पीडम नटवर वपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तींच मालां रंध्रान् वेणोः अधरसुधया पूरयन् गोपवृन्दैः वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. डोक्यावर मोरपिसाचा मुकुट आहे, नटासारखं शरीर सुशोभित केलेलं आहे, कानावर भगवंताने कमळाची कळी ठेवलेली आहे, पितांबर परिधान केलेलं आहे, हातात वेणू आहे, अधराम मृतानं वेणूची रंध्र सगळी परमात्मा भरतोय. सगळे बालगोपाल पाठीमागून चालतात आणि भगवंताच्या यशाचं वर्णन करतात. असा गोपाळांच्याकडून गायला जात असलेला, दिव्य माधुर्य संपन्न असलेला हा परमात्मा यमुनेच्या वाळवंटात प्रविष्ट झाला. सरळ अर्थ श्लोकाचा असा आहे. हा श्लोक दिला, व्यासाने सांगितलं, हा श्लोक घ्या, जा त्या गुहेत जा, तिथं हा श्लोक गा. हा श्लोक गाण्यानं तो योगी उठेल, मग त्याच्याशी काय बोलायचं ते बोला, माझ्याकडे त्याला घेऊन या. मुलं गेली, श्लोक गायला. व्यासाच्या समाधीत भंग निर्माण झाला, शुकाच्या समाधीत भंग झाला. शुक उठले, पोरांचा तो श्लोक ऐकला, ऐकून ऐकून पाठ केला, पाठ करून गायला, गाऊन गाऊन ते त्या मुलांच्या बरोबर नाचायला लागले, तल्लीन झाले. थोड्या वेळाने त्यांनी ते श्लोक गाणं बंद केलं आणि पुन्हा आसनावर जाऊन समाधीस्थ झाले. मुलं परत आली. व्यासाने विचारलं, आला नाही तो? आला नाही. उठला नाही? उठला. काय केलं त्यानं? श्लोक पाठ केला, गायला, नाचला, आनंदी झाला. समाधीचं सुख या सुखापुढे त्याला तुच्छ वाटलं, पण पुन्हा आसनावर जाऊन बसला. व्यासाने विचार केला काय कारण असावं. अंतर्दृष्टीनं विचार केल्यानंतर व्यासांना लक्षात आलं, देवाच्या दिव्य माधुर्य संपन्न रूपाचं वर्णन ऐकून त्याला आनंद झाला, गोष्ट कबूल. पण हा दिव्य माधुर्य संपन्न असलेला मधुराधिपती परमात्मा दयाळू आहे की नाही, कृपाळू कनवाळू आहे की नाही, असं जर नसेल तर त्याच्याकडे जाण्याचं काही कारण नाही. अशा विचारानं तो मुलगा पुन्हा समाधीस्थ झालेला दिसतो. व्यासाने सांगितलं, मुलांना अजून एक काम करा. काय? समाधी लावणार इतक्यात व्यासाच्या शिष्यांनी, त्या मुलांनी दुसरा श्लोक गायला. अहो बकीयम स्तनकालकुटम जिघांसयापाय यदप्यसाध्वी लेभे गतिम धात्रिचितां ततोन्यम कंवा दयालुम शरणं व्रजेम. त्या श्लोकात वर्णन असं होतं, जी पूतना विषारी स्तनपान करून मारायला आली त्या पूतनेलाही परमात्म्याने परमगती दिली, याच्यासारखा कोण दयाळून कोणाला शरण जावं. श्लोक ऐकला, देवाचं कारुण्य लक्षात आलं. शुकाचार्य बसले, मुलांना जवळ घेतलं. कुठून आलात म्हणे आपण? आश्रमातून. कोणत्या? आमच्या गुरुच्या. कोण गुरु? व्यास महर्षी. हे श्लोक कुठले आणले? आमच्या गुरुजींनी एक संहिता तयार केली आहे. कोणते? भागवत संहिता. त्यातले हे श्लोक आहेत काय? होय म्हणे. हरेर गुणाक्षिप्तमते, देवाचं माधुर्य, देवाचं कारुण्य, या दोन श्लोकातून या दोन गुणाचं ज्ञान भगवंताच्या जेव्हा शुकाचार्यांना झालं तेव्हा शुकाचार्य भागवताकडे ओढल्या गेले. विष्णू जनप्रिय हरीच्या गुणांनी ओढल्या गेलेले शुकाचार्य व्यासांच्या आश्रमात आले, चरणावर मस्तक ठेवलं. व्यासांना आनंद झाला. बसवलं शुकाचार्यांना. काय बाळ,
काही नाही. कशा करता आलास? आलो. येणार नव्हतास ना? नव्हतो. कसं येणं झालं? हरेर्गुणाक्षिप्तमती. तुम्ही भागवतात भगवंताच्या गुणाचं जे वर्णन केलं त्याच्याने ओढला गेलो. काय करायचं आहे? म्हणजे करू? नाही. संस्कार करू? नाही. काय पाहिजे? भागवत शिकवा. शुकाचार्यांनी विनंती केल्यानंतर मग ही शुकाचार्याला भागवताची संहिता व्यासमहर्षींनी दिली. व्यासांच्याकडून शुकापर्यंत ही भागवत संहिता आली. आता शुकाच्यापासून परीक्षिताला ही भागवत संहिता जी प्राप्त झाली त्याची कथा आपल्याला पाहिजे आहे. ज्या परीक्षिताला शुकाने ही कथा दिली तो शुक आणि परीक्षितीचा संवाद पाहत असताना परीक्षितीचा आणि शुकाचा अधिकार कळावा याच्याकरता परीक्षिताचं चरित्र आणि शुकाचार्याच्या संबंधानं थोडंसं शेवटच्या अध्यायात आलेलं वर्णन याचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम.